महाराष्ट्रातील ग्रामीण लोककथांमध्ये मुंजा ही एक अतिशय भयानक आणि गूढ अशी भूतप्रेत सदृश्य आकृती मानली जाते। म्हणतात जो मुलगा आपल्या मुंज म्हणजेच उपनयन संस्काराआधीच मृत्युमुखी पडतो त्याचा आत्मा मुक्त होत नाही। तो मृत्यू झालेल्याच अवस्थेत मुंजविधी न झाल्यामुळे अधांतरी राहतो। ना पूर्ण मोकळा ना पूर्ण बांधलेला अशा आत्म्याला मुंजा म्हणतात। हे मुंजे बहुतांश वेळा पिंपळाच्या झाडावर वास करत असतात, विशेषतः रात्रीच्या वेळी जेव्हा संपूर्ण परिसर शांत काळोखलेला असतो। पानांची सळसळ, कुत्र्यांचे आक्रोश, अंधारात चमकणारी नजर हे सर्व संकेत असतात तो जवळ आहे याचे। तर ही गोष्ट आहे सावरगावची, पुणे जिल्ह्यातील एक जुनं पारंपरिक पण आता अर्ध विसरलेलं गाव। गावात फक्त 50-60 घरं होती। सर्वांची एकमेकांशी नाळ जोडलेली होती। शेती हेच प्रमुख साधन। उन्हाळ्यात वाऱ्याने माती उडते, पावसाळ्यात रस्ते चिखलात गिळले जातात। गावाच्या वेशीवर एक भलं मोठं पिंपळाचं झाड आहे, जुनं गडद। त्याच्या फांद्या आकाशात जसं अंधार पसरवतात। कोणतीही घरं त्या झाडाच्या आसपास बांधली जात नाहीत। म्हाताऱ्या आजीबाई सांगतात रात्रीच्या वेळी तिकडे जायचं नाही, तिथं तो राहतो। गावात पूर्वी एका मुलाचा मृत्यू झाला होता, मधू, वय फक्त 10 वर्ष, पाण्यात बुडून गेला। मुंज करण्याआधीच मृत्यू झाला, त्यामुळे म्हणतात तो आता मुंजा झालाय। तेव्हापासून त्या पिंपळाच्या झाडाभोवती रात्री चुकूनही कोणी फिरकत नाही। रवी, पुण्याहून गावात आलेला 25 वर्षाचा तरुण, तो गावात आपल्या आजोबांना भेटायला आला होता, पण त्याला जुन्या गावकथा, विशेषतः भूतांच्या कथा खूपच आवडतात। गावात पोहोचल्यावर त्याने आजोबांना विचारलं, आजोबा, वेशीवरचा पिंपळ, त्यावर कुणीतरी राहतो म्हणे। आजोबांनी काही उत्तर दिलं नाही, पण त्यांच्या डोळ्यात एक भीतीची हलकी सावली चमकून गेली। रात्रीचं पिंपळाजवळ जाऊ नकोस बरं, उगाच धाडस करू नकोस। पण रवी जरा हट्टी, त्याच्या डोक्यात एकच विचार, खरंच काही असेल का? त्या रात्री रवी शांतपणे झोपून गेला, पण मध्यरात्री अचानक त्याला जोराचा आवाज ऐकू आला, एखादं लहान मूल ओरडल्यासारखा। तो खिडकीतून पाहतो आणि पिंपळाच्या झाडाजवळ हलकासा प्रकाश दिसतो। त्याला वाटलं कोणीतरी टॉर्च घेऊन गेलं असावं, पण जवळचं गाव अर्धा किलोमीटरवर आणि गावकरी तर जायला घाबरतात, मग कोण असेल? त्याला जाम झोप येत होती, त्यामुळे त्याने जास्त विचार केला नाही आणि तो झोपी गेला। दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना विचारलं असता तेव्हा कुणीच कसलाही आवाज न आल्याचं सांगितलं। आज रात्री तिथे जाऊन बघायचंच, नक्की कोण होता तो। रात्र झाली, रवी शांतपणे घरातून बाहेर आला आणि थेट टॉर्च घेऊन झाडाजवळ गेला। आसपास शांतता। टॉर्च झाडावर टाकला तर त्याला वरच्या फांदीवर काहीतरी हलतंय असं जाणवलं। त्याने एक फोटो घ्यायचा प्रयत्न केला, पण फोनच्या कॅमेऱ्यात फक्त मुंग्या येत होत्या। आणि तेवढ्यात कुठून तरी आवाज आला, माझी मुंज झाली नाही, मला मुक्त कर। रवी प्रचंड घाबरला आणि थेट वळून पळत सुटला। त्याच्या पाठोपाठ पानं हलताना आवाज येत होता, पण कोणी दिसत नव्हतं। घामाघूम रवी घरी पोहोचला, त्याला काही समजत नव्हतं। हा आवाज खरंच होता का, की मला भास झाला? रवीने गावातल्या जुन्या लोकांकडून माहिती घेतली, तेव्हा कळालं की 1987 साली मधू नावाच्या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता। त्याचा मुंज 2 आठवड्यांनी होणार होता। तेव्हापासून पिंपळाजवळ विचित्र घटना घडू लागल्या। झाडाजवळ खेळायला गेलेली मुलं अचानक हरवू लागली। गाई, गुरं तिथं गेल्यावर परत यायचीच नाही। एका माणसाला तर झाडाजवळ शिरताच उलटी, ताप अशा घटना घडू लागल्या। म्हातारे लोक म्हणतात मधूचा आत्मा मुक्त झाला नाही, तो मुंजा बनून झाडावरच राहतो। रवीने ठरवलं हा आत्मा खरंच असेल तर त्याला मुक्ती दिली पाहिजे। त्याने एक पंडित बोलावला, झाडाजवळ एका विधीची तयारी सुरू केली।
रात्र होती अमावस्येची. हवेत प्रचंड गारवा, पण झाडाजवळ गेल्यावर एक विचित्र शांतता व एक ऊब जाणवत होती. पंडित मंत्र म्हणू लागले. रवीने मधूचा एक जुना फोटो झाडावर ठेवला. तेवढ्यात झाडाची फांदी जोरजोरात हलू लागली आणि हवेतून एका लहान मुलाचा आकृतीसारखा धूर उतरू लागला. डोळे लालसर, कपाळावर उगाच रक्त. माझी मुंज बाकी आहे, मला घरी जायचंय, असं काही तो म्हणत होता. पंडित मंत्र म्हणत राहिला, पण रवीकडे तो धूर जसा जसा जवळ येऊ लागला त्याला लहान मुलाचं दुःख जाणवत गेलं. हा राक्षस नव्हता, एक कैद झालेला आत्मा होता. रवीने दोन्ही हात जोडले आणि मधूला म्हणाला, तुझी मुंज मी आज करतो, तू मुक्त हो. त्या झाडाखाली रवीने पारंपरिक विधीमधील मंत्रोच्चार आणि कडवट कुंकवाच्या ओवाळणीसारखी प्रक्रिया केली. हवेत कसलासा आवाज झाला, एक जोरदार किंचाळी, आणि मग सर्वत्र शांतता पसरली. झाडाच्या सगळ्या पानांमधून प्रकाश आला. अचानक वाऱ्याने ते झाड अर्ध थरथरलं आणि त्या धुराची आकृती झाडाच्या माथ्यावर गेली. मधूची शेवटची किंचित हसरी नजर रवीला दिसली. त्या रात्री रवीने शांत झोप घेतली. सकाळी उठून त्याने झाडाजवळ फोटो काढला. फांद्यांमध्ये कुठलीही ती आकृती आता दिसत नव्हती. झाडही आता जणू शांत वाटत होतं. गावात लोक आश्चर्यचकित होते. झाडाजवळ गुरं जनावरं आता मुक्तपणे जात होती. रवी पुण्याला परत गेला. काही महिन्यांनी सहजच त्याने त्या रात्री घेतलेले फोटो पुन्हा बघायला सुरुवात केली. एका फोटोमध्ये झाडावर अस्पष्टपणे एक मुलगा हात जोडून उभा होता आणि त्या फोटोच्या खाली एक वाक्य दिसलं, तू मला मुक्त केलंस, पण दुसरा कोणीतरी अजून थांबलेला आहे. रवीने घाबरून फोटो बंद केला. तो संध्याकाळी झोपला आणि त्याला स्वप्नात एक विचित्र आवाज ऐकू आला, हळू पण स्पष्ट, माझी मुंज झाली नाही, तू त्याला मुक्त केलंस, मलाही मुक्त कर. तो खडखडून झोपेतून जागा झाला. हा काय प्रकार आहे त्याला काही उमजत नव्हतं. आता नेमकं पुढे काय घडतंय हे बघण्यासाठी तुम्हाला भाग 2 बघावा लागेल. तुम्हाला जर हा भाग आवडला असेल तर नक्की लाईक करून कमेंट करा, जेणेकरून मी पुढील भाग लवकरात लवकर अपलोड करेन. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. शेजारी येणाऱ्या बेल आयकॉनलाही दाबा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.